साहेब, अंबरनाथ शहराची RPI रामदास आठवले आघाडीची जी कार्यकारिणी होती ती बरखास्त केली. या संदर्भात तुम्ही अंबरनाथच्या जनतेला काय माहिती द्याल? जय भीम, नमस्कार, जय महाराष्ट्र. मी कमलाकांत बनसोडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रोजगार आघाडी. गेल्या हप्त्यामध्ये वरिष्ठांच्या मतानुसार जिल्हा कमिटीने हा निर्णय घेतलेला आहे. हे सर्व करत असताना जिल्हा कमिटीने याबाबत निर्णय घेऊन जे अंबरनाथ शहरामध्ये असलेले सर्व नियुक्त पदाधिकारी यांना बरखास्त केलेलं आहे. दुसरी गोष्ट, हे जे प्रकरण जे आहे हे निवडणुकीपासून अंतर्गत वाद जे शहराच्या कार्यकारिणीमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये वाढल्यामुळं हा वाद चव्हाट्यावर गेला आणि याचं पडसाद जे पदाधिकारी आहेत यांनी अध्यक्षांच्या बाबत जिल्हा कमिटीकडे, निरीक्षकांकडे तक्रार दाखल करून ही कमिटी बरखास्त करण्याचं अंतर्गत त्यांनीच ते सुचवलं. म्हणून जिल्हा कमिटीने सदरची बॉडी बरखास्त केली. साहेब, अशी चर्चा चालू आहे अंबरनाथमध्ये की म्हणजे ही कमिटी बरखास्त करण्यामध्ये मागे गंभीर स्वरूपाचे आरोप लावण्यात येत आहे. त्या संदर्भात तुम्ही काय सांगता? बघा, आरोप प्रत्यारोप हे तर सर्वच करतात. तसं अंतर्गत कमिटीचे पदाधिकारी हे आरोप करीत आहेत. हे केलं पण साक्षात समक्ष तर ते या गोष्टीचं मी काय म्हणजे मला हे काय जास्त कल्पना नसल्यामुळे ह्याच्याबद्दल मी जास्त बोलू शकत नाही. साहेब, 6 वर्षासाठी निलंबित केलेले अशी अफवा आहे का? त्याची म्हणजे त्याच्यामध्ये सत्य आहे का काय? या संदर्भात तुम्ही काय सांगा? नाही, अजून 6 वर्षासाठी निलंबित गेलेलं नाही आहे. हे फक्त जी अंबरनाथ शहराची जी रिपब्लिकन पक्षाची जी बॉडी आहे ती जिल्हा कमिटीने बरखास्त केलेली आहे आणि 7 दिवसामध्ये पर्यायी अध्यक्ष म्हणून ते निवड करतील. आता त्यासाठी कोणाचं नाव आहे, कोणाचं नाव नाही हे त्या जिल्हा कमिटी बघेल. आणि ह्या सर्व गोष्टी आमचे नेते केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले साहेब, निरीक्षक बारसिंग दादा, तसेच आमचे अण्णा रोकडे साहेब, संजय गायकवाड साहेब, बाळासाहेब भालेराव साहेब हे बसून निर्णय घेतील आणि पर्यायी अध्यक्ष देतील.